रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण आलेलो आहे जळक्या आंबा म्हटलं जातं या शिवारात आणि डांबरी रोडच्या शेजारी आहे. आणि आमचे परममित्र विशाल चोपदार यांनी आम्हाला सांगितलं की या साईडला शेळ्या घेऊन या. तर इथं आम्ही बाबळ पाडलेले आहे. कटरच्या साहाय्यानं त्यांनी बाबळ पाडलेले आहे, पण अजून बाबळीपासून खूप आपण लांब आहे. तर आपण बाबळीच्या जवळ जायचं, बाबळीजवळ शेळ्या घेऊन. मग तुम्हाला दाखवतो एकदम जुन्या पुराण्या काळातली, म्हणजे खूप जुनी अशी बाबळ आहे. आणि ती बाबळ मला वाटते आमच्या जन्माच्या अगोदरची बाबळ असणार आहे बरं का मित्रांनो. म्हणजे आमच्या वडिलांच्या काळातली बाबळ आहे. आता ती बाबळ पाडली गेलेली आहे आणि तिच्या शेजारीच न्यायचं आपल्याला, तिचा पाला खायला आपल्याला शेळ्यांना घेऊन जायचं आहे. तर आम्ही तिकडे शेळ्या घेऊनच चालवलं. तर ते विशालभाऊच्या इथंच विशालभाऊचं शेत आहे. तुम्ही बघू शकता इकडं शेड जे दिसतं नाही, शेड बांधलेलं हे विशालभाऊचं आहे. आणि त्या पुढच्या साईडला त्यांनी मल्चिंग हातरून त्याच्यावरती वेल चढवण्यासाठी बांबू बांधलेले, त्याच्यावर तारा बांधलेले, त्याच्यावर ते वेल वगैरे चढवले जातात. आणि इथंच आहे, आम्ही शेजारी चालू आहे, आता जाणार आहे थोड्या वेळात. बरं मी तुम्हाला तिकडलं दाखवू शकतो मित्रांनो. रामकृष्ण हरी, देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता हे माझ्या बॅकसाईडला जे आहे फार्म हाऊस, ते आमचे सेवक विशाल चोपदार यांचं फार्म हाऊस आहे. आणि त्याच बाजूला त्यांची शेती आहे. त्या शेती तिथं असल्यामुळे यांनी तिथंच फार्म हाऊस बांधलेलं आहे. खाद्य वगैरे खत वगैरे आणतो, ते खत वगैरे ठेवायला आणि जेवण्यासाठी निवारा केलेला आहे त्यांनी. आणि त्याच्याच पुढच्या साईडला आमच्या जन्माच्या अगोदरची बाबळ आहे. मी आत्ता 43 वर्षाचा आहे. म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळीची बाबळ, माझ्या वडिलांनी त्या बाबळीवर चढून त्या बाबळीच्या काट्या पाडल्या होत्या आणि त्याच्या शेंगा झोडल्या होत्या वडिलांनी. म्हणजे आमच्या शेळ्या, पारंपरिक व्यवसाय आमचा बरं का मित्रांनो शेळ्यांचा. तर आमच्या वडिलांनी त्या बाबळीच्या शेंगा झाडल्या होत्या आणि तीच बाबळ आता त्यांनी पाडलेले आहे. ते व्हिडिओ तुम्हालाही बोलल्याप्रमाणे हा विशालभाऊचा आमच्या फार्म हाऊस आहे. इथंच यांचं खात वगैरे आणि जेवण वगैरे काय बनवायचं असलं कधी तर इथं बनवतात. पार्टी वगैरे असलं तर इथं बनवली जाते. आणि तुम्हाला सांगितलं होतं, मी बोललो होतो, हा जो मल्चिंग पेपर हातरला आहे त्याच्यावरती जे हे बांबू बांधले त्याच्यावरतीच दोडका की काय लावलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, दोडका वगैरे काहीतरी आहे, पण ते काय मला ओळखत नाही. ते गीर काकडी असते त्याच्याप्रमाणे वेल आहे आणि दोडक्याचा वेल असाच असतो. मग गीर काकडी आहे की दोडका आहे हे काय ओळखत नाही मला, पण त्यांनी ह्या पीक लावलेला आहे. आणि अशा रीतीनं तर आता इथं टॅमॅटो वगैरे टाकलेलं आहे त्यांनी वावरातलं. हे पहिलं पीक काढून शेळ्या माझ्या धडपडत्या टॅमॅटो खायला. किडके वगैरे असले तर आजारी पडणार, आणून घेतोय शेळ्यांनी पुढे की खाऊ नका असं माझं म्हणणं आहे. की आजारी पडला तर काय करणार सांगा. औषध एवढे माझ्याजवळ काही अवेलेबल नाहीत. मग ते तुम्हाला दाखवतो मी आता. त्या बाबळी कशी पोचत झालं आणि बाबळ पाडलेलं आहे खूप असं ढाळ्या वगैरे. आता ही पुढे एक बघा मल्चिंग पेपरवर केलेलं आहे पीक कोणी, आणि त्याच्यात बी खूप सारं उगवलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बाबळीचा बुंदा आहे. एवढी मोठा बाबळीचा बुंदा. आणि तुम्ही बघू शकता एवढी मोठी अशी बाबळ आहे. म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर आमचे वडील या बाबळीच्या काट्या पाडत होते. मग विचार करा केवढी मोठी बाबळ आणि केवढा तिचा आवाड होय पसारा आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आज त्या बाबळीला कट्टरच्या साहाय्यानं पाडली गेलेली आहे. का ते नडत असेल कोणाला तरी शेतीला, म्हणून ती काढलेली गेली आहे. तिचा इस्तार तुम्ही बघू शकता, अशी लाकडं पडली ते इकडं खूप सारी. काय करणार सांगा मित्रांनो. आणि तिचा इस्तार असा खूप निघाला आहे, तुम्ही बघू शकता. हाय हार्दे बघा इकडे शेळ्या माझ्या चरत्यात आहे. आणि याच बाबळीचा पाला आता खाणार आहे त्या शेळ्या माझ्या. खायलाच आणल्या होत्या, पण त्या शेळ्या पाला खायना आता तेवढं खाल्लं ना. आता इकडे तिकडे मिरवते ती. इथंच विहीर खाली आहे. ते बाबळीचं तुम्ही ढाक बघितलं ते इथंच खाली विहीर आहे. त्या विहिरी ही चोपदाराची विहीर आहे. आणि त्या विहिरीच्या शेजारीच हे बाबळीचं मोठी बाबळ होती. तुम्ही बघू शकता जुन्यातली दगडी इथं आहे. ते पाट आहे पहिल्यातला, जुन्यातला पाट. आणि तिच्याच बाजूला बाबळ होती. आणि हा पहिल्यातला राष्ट्राचे दगड आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा राष्ट्राचा दगड आहे. ह्या विहिरीवर पहिला राहट होता. तुम्हाला होल दिसत असलं बघा, हा राहट होता इथं. आणि ह्या राष्ट्राच्या साह्यानं पाणी काढलं जायचं. इथं राहट अडकवलं जायचं आणि तिकडून मोठ्याच्या साह्यानं पाणी काढलं जायचं विहिरीतनं.
आणि इथंच पाणी यायचं आणि इथूनच पाणी सप्लाय होतं तिकडं. पण आता ते राहिलं नाही काय. आणि त्यामुळं तुम्हाला विहिरी मी दाखवू शकतो मित्रांनो. विहीर अशी खूप काय खोल नाही, पण लय जुन्यातली विहीर आहे ही. म्हणजे आमचे वडील सांगत होते, आमचे वडील इकडे यायचे ना पहिले शेळ्या घेऊन, त्यावेळेला त्यामुळं आम्हाला माहिती आहे, आम्ही थोडी बघितली. वडील आम्हाला सांगायचे. इथं तुम्हाला दिसत असेल ही बघा विहिरीची कशी अवस्था झाल्या. कचरा वगैरे म्हणजे झाडगुलं वगैरे इथं साठले ते विहिरीच्याकडेनं. झाडी झुडूप वाढलेलं आहे विहिरीच्या शेजारी. आणि पाणी पूर्णपणे शेवाळलेलं विहिरीतलं तुम्हाला दिसत असेल. त्या साईडला पायऱ्या, त्या विहिरीत मोटर बसवलेल्या आहे आणि शेळ्या इकडून तिकडून चरत्या आजूबाजूनं. खूप अशी जुनी बाबळ असल्यामुळं खूप हिचं मोठं महात्म्य आहे. बाबळीला पाडली गेलेली आहे आणि पाडून मोकळी झालेली विकलेली आहे बाबळ तुमच्या ह्याच्यासाठी. वकारीसाठी बाबळ विकले गेलेले आहे. आणि वकारवाल्यांचा तो बघा तिथं तुम्हाला ट्रॉली लागलेली दिसत या. आणि डिझेल ते केन आहे, ते कटरला लागणारं डिझेल या ठिकाणी होतं यांच्याकडं. आणि अशा रीतीनं हा बाबळ पाडलेले मित्रांनो. हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.